हाय गाईज, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी आज बनवणार आहे पालक आलूची डाळ भाजी आणि थोडीशी डाळ, अगदी थोडीशी। मी पालकमध्ये 3 आलू घेतले मीडियम साईजचे, टमाटर 2 मीडियम साईजचे घेतले होते आणि 4-5 मिरच्या आणि याच्यामध्येच कांदे आहे। मी आता हे फ्राय करते। तेल गरम झालं आहे आपलं कुकरमध्ये। डायरेक्ट डाळ भाजी करूया। आता याच्यामध्येच थोडंसं चवीनुसार मी मीठ टाकते आहे। त्याच्यामुळे हे जे साहित्य आहे याच्यामधलं ते लवकर शिजून होते। बघा गाईस, आता हे साहित्य झालं। आपण याच्यामध्येच तिखट, हळद आणि धणे पावडर टाकूया। आणि अगदी थोडीशी डाळ टाकू, बघा, जास्त नाही, थोडीशी। आता डाळ टाकून झाल्यावर आपण पालक टाकूया। बघा गाईस, आणि आता हा एक गडवा पाणी याच्यामध्ये टाकून देऊ आणि थोडीशी शेंगदाणे पण टाकूया आणि आता कुकरचं झाकण बंद करू आणि 3 या 4 शिट्ट्या होऊ देऊ। 4 शिट्ट्या झाल्या आहे। आता आपण या कुकरला उघडून घेऊ। बघा गाईस, आलू आणि पालकची भाजी रेडी आहे। आता आपण याला मॅश करून घेऊ छान। तर कशी वाटली तुम्हाला ही आलू पालकची भाजी? कमेंट करून कळवा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।